मधुमेह टाळण्यासाठी करवंदाच्या रसात चिमूटभर हळद मिसळून सकाळी प्या. यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. ज्या लोकांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी बटाटे मांसाहार खाणे टाळा. पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटं पाय ठेवा. यांनी पायदुखी थांबेल. चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा बेसन पीठ, हळद, चंदन पावडर, मुलतानी माती, गुलाबजल यांचं मिश्रण करून 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि मग चेहरा धुवा. यानं टॅनिंग कमी होईल. सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी मेथी दाणे, शेंगदाणे, गूळ, अहळीव आणि डिंक यांचे लाडू बनवून खा. तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून गुळण्या करा. पोटाची उष्णता दूर करण्यासाठी सब्जा घ्यावा. यानं पोटाला थंडावा मिळतो. भोपळ्याच्या बियाचं सेवन केल्यानं केस लांब आणि मजबूत होतात. चेहऱ्यावर ड्रायनेस आलेला असल्यास रात्री झोपताना खोबरेल तेलानं मालिश करा. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. रोज दुधाचं सेवन केल्यानं चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. बीट खाल्ल्यानं वजन नियंत्रणात राहतं. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा आणि काजळ लावा. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. यानं अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी आधी शतपावली करूनच झोपावे. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. लघवी करताना जळजळ होत असेल तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा भिजत घालावा आणि तो सब्जा 15 मिनिटांनी प्या. यानं लघवीची जळजळ थांबते. ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत किंवा कांजण्या आलेल्या आहेत त्यांनी कडुलिंबाच्या पाण्यानं आंघोळ करावी.